संस्थेच्या तर्फे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि इथे जमलेल्या सर्व सहभागींचे तसेच सर्व गणेश भक्तांचे स्वागत करते। आज आपण इथे ऐच्छिक रक्तदान प्रेरणा कार्यक्रम 2025 रक्त संक्रमण सेवा आरोग्य सेवा महासंचालनालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा निर्देशित आणि मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेद्वारा आयोजित राज्य रक्त संक्रमण परिषद सर जे महानगर रक्तपेढी आणि परळचा राजा नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऐच्छिक रक्तदान प्रेरणा कार्यक्रमासाठी इथे सहभागी झालो आहोत। आपणा सर्वांचे स्वागत आणि हार्दिक अभिनंदन। कार्यक्रमाला ऑलरेडी लेट झालेला आहे। आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मेघा खोब्रागडे मॅडम, डेप्युटी डायरेक्टर जनरल, डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना मी मंचावर येण्याची विनंती करते। डॉक्टर विजय कुमार करंजकर सर, ॲडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था यांनाही मंचावर येण्याची विनंती करते। डॉक्टर पुरुषोत्तम पुरी सर, असिस्टंट डायरेक्टर, राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र यांनाही मंचावर येण्याची विनंती करते। तसेच नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे ट्रस्टी श्री सुधाकर तावडे सर यांनाही मंचावर येण्याची विनंती करते। गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता। त्यांची करुणा आणि आशीर्वाद आपल्या सदैव यशस्वी करतात। आजच्या आपल्या ऐच्छिक रक्तदान प्रेरणा कार्यक्रम 2025च्या सुरुवातीला श्री गणेशाला वंदन करून श्री गणेश वंदना सादर करते शिवतेजा तुपे, ART काउन्सिलर, बँड्रा बाबा हॉस्पिटल।
परफॉर्मन्स केला स्टेजच्या. गणेशाच्या हे वातावरण खरंच खूपच उल्हासित झालेलं आहे. याच मंगलमय वातावरणात आपण आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं हरित स्वागत तसेच परळचा राजा यांचे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करूया. सर्वप्रथम मी डॉक्टर पुरुषोत्तम पुरी सरांना विनंती करते त्यांनी डॉक्टर मेघा मॅडमचा सत्कार करावा. डॉक्टर करंजकर सरांना विनंती करते त्यांनी डॉक्टर पुरी सरांचा हरित स्वागत तथा सत्कार करावा. डॉक्टर हितेश पगारे सर मेडिकल डायरेक्टर जे महानगर रक्तपेढी यांना विनंती करते त्यांनी डॉक्टर करंजकर सरांचा सत्कार करावा. श्री अजय भिसे सर मेडिकल सोशल वर्कर जे महानगर रक्तपेढी यांना विनंती करते त्यांनी मिस्टर सुधाकर तावडे सरांचा सत्कार करा. तसेच या ठिकाणी डॉक्टर प्रीती आणि डॉक्टर पूजा या KM हॉस्पिटल ब्लड बँकेत आलेल्या आहेत त्यांचाही आपण हरित स्वागत करूयात. उत्पला मॅडमना विनंती करते त्यांनी त्यांचं हरित स्वागत करावं. तसेच या ठिकाणी डॉक्टर आफरीन कोटाडिया हेड ऑफ डिपार्टमेंट SL रेजा हॉस्पिटल यांचंही हरित स्वागत करण्यात येत आहे. तसेच मुजुमदार सरांचंही या ठिकाणी आपण हरित स्वागत करूया. तसेच BACS हॉस्पिटल ब्लड बँकेतनं डॉक्टरांचं हरित स्वागत करूयात. या ठिकाणी डॉक्टर सचिन सरांचंही हरित वेलकम करूया. डॉक्टर अमोल, डॉक्टर सुनील जे महानगर रक्तपेढीचे.
प्रज्वलन ही भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि महत्त्वाची परंपरा आहे, ज्यामुळे अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय व्यक्त होतो. मान्यवरांना दीप प्रज्वलनाची विनंती करते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून त्यांना वंदन करू. आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तर समाजातील एकात्मता, मानवतेची जाणीव आणि नैतिक कर्तव्य यांचा देखील संगम आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोक विविध जाती, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन एकत्र येतात. जागरूकतेचा एक प्रभावी माध्यम बनले. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना चला आपण सर्वांनी व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन मोटिवेशन करून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो गरजू जीवांना वाचवण्याचा संकल्प करूया. रक्तदान हा आपल्या सामाजिक आणि धार्मिक कर्तव्य आहे. मित्रांनो, रक्तदान करा, मानवसेवा करा, जीवनदान करा. गणपतीच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आपण शेकडो लोकांचे आयुष्य वाचवू आणि देशभर मानवतेची खरी ओळख निर्माण करू. आपली छोटीशी कृती अनेकांचे जीवन बदलू शकते. आज या ठिकाणी डॉक्टर विजयकुमार करंजकर सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. परेलच्या राजाला वंदन करून व्यासपीठावर आपल्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या रिस्पेक्टेड डॉक्टर मेघा खोब्रागडे मॅडम, SBDCचे असिस्टंट डायरेक्टर आणि आमचे चांगले मित्र डॉक्टर पुरुषोत्तम पुरी सर, परेलच्या राजाचे सर्व म्हणता येईल असे आणि आपल्या सर्वांचे लाडके तावडे काका, विविध ब्लड बँक ज्या मुंबईत कार्यरत आहेत त्यांचे जे हेड आहेत ते, त्यांच्याबरोबर आलेले ऑफिस स्टाफ आहे, MDACचा जो स्टाफ आहे, त्याचबरोबर इथे जमलेले तरुण वर्ग आणि गणेश भाऊ. मुंबईमध्ये सध्या 58 परवानाधारक रक्तपेढ्या कार्यरत आहेत. त्यापैकी 5 गव्हर्नमेंटमध्ये, 8 BMCच्या संलग्न हॉस्पिटल्समध्ये आणि 11 ट्रस्ट सेंटर्समध्ये. ह्या मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारा अनुदानित तत्त्वावर कार्यरत आहेत. रक्तसंकलन सेवा कार्यक्रम
ATGSच्या अंतर्गत नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आणि स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलच्या मार्गदर्शक प्रणालीच्या वर चालतो. मुंबईमध्ये दरवर्षी आपल्याला 3 लाख युनिट एवढे रक्त संकलन करण्याचं टार्गेट आहे आणि जवळपास आपण 99% हे टार्गेट पूर्ण करत आलेलो आहोत. कोविडच्या काळामध्ये जिथे देशामध्ये खूप ठिकाणी रक्ताचा तुटवडा होता तिथेही मुंबईकरांनी पुढे येऊन रक्ताचं संकलन करण्यामध्ये कुठेही कमी पडू दिलेलं नाही आणि हा तुटवडा कधीही मुंबईमध्ये जाणवलेला नाही. आपल्या इथं विविध कॉलेजेसमधून, प्रायव्हेट सेक्टरमधून, हाऊसिंग सोसायटीजमधून जे काही सार्वजनिक गणेश मंडळं आहेत त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामधून रक्तसंकलनाचा हा कार्यक्रम हा वसा घेतल्याप्रमाणे केला जातो. मला सांगायला आनंद वाटेल की मुंबईमध्ये असे खूप सारे रक्तदाते आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 100पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे. 100 वेळा रक्तदान करण्यासाठी रेग्युलरली, कन्सिस्टंटली रक्तदानाचा वसा घ्यावा लागतो. ती प्रेरणा कमीत कमी 10 ते 15 ते 20 वर्ष स्वतःमध्ये रुजवावी लागते. कुटुंबाचा पूर्ण त्याला सपोर्ट लागतो आणि अशा प्रकारे ते काम करत असतात. आत्तापर्यंतचं हे कार्य आहे. इथून पुढेही हे पुढं सुरळीत ठेवण्यासाठी आपली गरज आहे की येणारी जी पिढी आहे, तरुण वर्ग आहे, यांना याच्याबद्दल पूर्ण माहिती देणं. हा जो वसा आहे तो आता तरुणांनी स्वतःच्या हातात घेतला पाहिजे. त्याच वेळेस हे पूर्णपणे पुढे जाऊ शकतं. त्यामुळे त्या तरुणांना प्रेरणा भेटावी. त्यांच्यामध्ये जर काही रक्तसंकलनाबद्दलचे काही दुष्परिणाम होत असतील, काय असतील, असे काही जर मिथ असतील तर ते गळून पडावे. त्याच्याबद्दलचे जे काही त्यांच्या मनात शंका असतील त्या सर्व निघून जाव्या. ह्या सर्व उद्देशाने मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आज इथे आपण जमलो. तर आज वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही संकल्पन करायचे आहे की ज्यामध्ये सर्वात प्रमुख आहे की स्वतः रक्तदान करून आणि आपल्याबरोबर आपला परिवार, मित्रपरिवार आहे यांनाही हा वसा घेण्यासाठी आपण त्यांना जो काही सपोर्ट आहे तो त्यांना रक्तदान हे एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी त्याचा पुढाकार घ्यायला हवा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वेळी हे रक्तदान केलं करणं गरजेचं आहे. एकाच वेळेस रक्तदान करून किंवा सगळ्यांनी एकाच वेळेस केलं तर बाकीच्या वेळेस त्याचा पूर्ण पुरवठा होऊ शकतो असं नाही. तर वर्षभराचं जर आपण बघितलं तर आपण एक कार्यक्रम पत्रिका तयार करून त्यानुसार जर सर्वांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर जर ते रक्तदान आयोजित केलं तर त्यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणे वर्षभर पुरेल. वर्षभर जिथे जिथे लागणार आहे अशा सर्व ठिकाणी तो रक्त पुरवठा करता येऊ शकतो आणि कमतरता भासणार. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून मी इथं सांगू इच्छितो की असे काही रक्तशिबिर्स असतील, काही असतील, कुठेही रक्तदानाचा कार्यक्रम असेल तर आम्ही पूर्णपणे सपोर्ट द्यायला आणि तुमच्याबरोबर राहायला तयार आहोत. जे काही याच्यासाठी लागणारे तुम्हाला जे काही सपोर्ट लागणार आहे त्याच्यासाठी SBTC, त्यानंतर नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल यांच्या सपोर्टने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था तुमच्याबरोबर राहणार आहे. तरी आजचा कार्यक्रम हा जे मित्रपरिवार आज येऊ शकले नाहीत त्यांच्यापर्यंतही पोहोचून रक्तदानाचा संदेश घराघरापर्यंत घेऊन जावा अशी इतर मी सर्वांना विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण दिलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल सर्वांतर्फे मी आपले धन्यवाद मानते. सरांनी म्हटल्याप्रमाणे ब्लड डोनेशन कार्यक्रम हा थांबला नाही पाहिजे. जो काही सपोर्ट लागणार असेल, काही असेल त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ब्लड बँका असून देत, अनुदानित असून देत किंवा ज्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या ब्लड बँका आहेत त्यांनाही काही रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी सरळ आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ही सदैव तुमच्यासाठी तत्पर असेल.
डॉक्टर पुरी सरांना विनंती करते त्यांनीही सगळ्यांना मार्गदर्शन करावे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल भारत सरकार डॉक्टर मेघा खोब्रागडे मॅडम सर, माझे सहकारी आणि मुंबई एड्स नियंत्रण संस्थेचे APD डॉक्टर विजय करंजकर सर, जे महानगर रक्तपेढीचे माझे सहकारी डॉक्टर हितेश पगारे आणि त्यांची संपूर्ण टीम, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे विश्वस्त बबनजी तावडे सर, इथे उपस्थित मुंबईतील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी, रक्तपेढ्यांचे संचालक, रक्तसंक्रमण अधिकारी, विद्यार्थी मित्रांनो आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ती संपूर्ण MDACची संपूर्ण टीम. गणेशोत्सवानिमित्त रक्तदान प्रबोधनाचा हा कार्यक्रम परळचा राजा मंडळाने आयोजित केला आणि आपल्या सर्वांसमोर आम्हाला इथे उपस्थित केलं त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ब्लड डोनेशन मोटिवेशन म्हणजे काय? आपण मोटिवेटेड नाही आहोत का? वी आर मोटिवेटेड. रक्तदान हे चांगलं काम आहे, सर्वांना माहिती आहे. आपल्या आईसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, पत्नीसाठी, मित्रासाठी जेव्हा रक्त लागतं तेव्हा ते केलंच पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु रक्तदान करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा काहीसा मनात संकोच येतो, भीती वाटते. रक्तदान लोक का करत नाहीत? तर ते गैरसमज, अज्ञान आणि भीतीमुळे. रक्तदान केलं तर मलाच अशक्तपणा येईल अशी कुठेतरी मनात भीती असते. कोण म्हणे हो रक्तदाने अशक्तपणा येतो, कोण म्हणे हो रक्तदाने अशक्तपणा येतो, ज्याचे मन अशक्त तो रक्त न देताही अशक्त होतो, ज्याचे मन अशक्त तो रक्त न देताही अशक्त होतो. मनोधैर्य वाढविण्या रक्तदान वरदान, मनोधैर्य वाढविण्या रक्तदान वरदान, राष्ट्राच्या एकतेचे कार्य हे महान. रक्तदान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, राष्ट्राच्या एकतेचे कार्य हे महान. दान म्हटलं की दानशूर शब्द आठवतो मित्रांनो, आणि दानशूर म्हटलं की कर्ण. राजा हरिश्चंद्र, भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीने संपूर्ण जगाला ही दानाची संकल्पना शिकवली. दानशूर कर्ण कवच कुंडले केली दान, दानात दान रक्तदान महान. या जगी आगळा, या जगी आगळा भरतखंड वेगळा, स्मरुणी कर्ण हरिश्चंद्रा दानशूर होऊ दे, करुणी आज रक्तदान एक जीव जगवू दे, एक जीव जगवू दे. कठीण समय येत असे आज जाग येऊ दे, करुणी आज रक्तदान एक जीव जगवू दे. कुठला हा कठीण समय? अपघात, बाळंतपण, शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकल सेल, कॅन्सर अशा अनेक प्रसंगी रक्ताची गरज पडत असते मित्रांनो. आणि अशा प्रसंगी फक्त रक्तदाताच त्याचे प्राण वाचवू शकतो. आणि म्हणून अशा प्रबोधन कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी बसलेले आहेत आणि म्हणून कॉलेजच्या भाषेमध्ये थोडासा संवाद साधावा म्हणून मी पुढचे आपले 5 ते 10 मिनिट घेणार आहे. मित्रांनो, रक्ताचे गट किती? मी कोणते नाही विचारलं, किती विचारलं? बोलायचं तुम्ही? हा, ते 3 म्हणतायत मॅडम. रक्ताचे गट किती आहेत? आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत, त्यासाठी पूर्वतयारी आहे. ओके, 4. इकडनं 6 बोलताय. रक्ताचे गट किती? माहिती करून घेऊया. माझ्या मागे घोषणा द्यायच्या आहेत. गणपती बाप्पाच्या घोषणा आहेत. 1 2 3 4. सकाळी ब्रेकफास्ट झालाय, मोदक खाल्ले मोठ्याने. 1 2 3 4. व्हेरी गुड. गणपतीचा जय जयकार. आता पुढे मी म्हणतो तसं म्हणा. 1 2 3 4. रक्ताचे गट 4. A B A B O, A B A B O. लक्षात ठेवायला
रंगाचे आहे परी ते एकाच लाल रंगाचे दानाचे नव्हे त्यागाचे असे कार्य सर्व महाभागांचे असे पुरुषांचे असे स्त्रियांचे असे युवकांचे असे युवतींचे असे गरिबांचे आणि श्रीमंतांचेही असे कार्य सर्व महाभागांचे असे कारण रक्त नव्हे जीव नव्हे दान नव्हे कर्तव्य असे दान नव्हे कर्तव्य असे स्वयंस्फूर्त रक्तदान करुणी स्वयंस्फूर्त रक्तदान करुणी जीव वाचूया रुग्णाचा एक थेंब हा रक्ताचा अंकुर फुलवी जीवनाचा जी जी र जी जी र जी माझ्या राजा तूर माझ्या सर्जा तूर ह ह ह ह ह ह बनवा जीवन प्रकाशमान करुणी हे रक्तदान करुणी हे रक्तदान वाचवा तरी एका जीवाचा जीव की प्राण करा रक्तदान करा रक्तदान करा रक्तदान स्वयंस्फूर्त रक्तदान करुणी जीव वाचूया रत्नाचा एक थेंब हा रक्ताचा अंकुर फुलवी जीवनाचा जी जी र जी जी र जी माझ्या राजा तूर माझ्या सर्जा तूर माझ्या राजा तूर माझ्या सर्जा तूर ह ह ह ह ह फोक सॉंग्स लावणी पोवाडे अभंग ही आपली महाराष्ट्राची मायभूमीची देणगी आहे आणि त्या माध्यमातून एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट हे व्यासपीठ नाही आहे तरी आपण गॅदरिंग मध्ये भेटूया प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक रक्तपेढीच्या प्रत्येक गणेश मंडळाच्या आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये नाचत हसत खेळत रक्तदान करूया रक्ताची रंगी नावाचा एक पात्री प्रयोग आहे त्याचं आयोजन या निमित्तानं आपण सर्वांनी करावं संपूर्ण मुंबई शहरात मी एमडॅक्सला विनंती करेल की एनएससीच्या माध्यमातून अशा कार्यक्रमांचं आपण वर्षभर आयोजन करूया मी जरा आजच्या कार्यक्रमाच्या मुद्द्याकडे येतो नो शॉर्टेज आणि नो वेस्टेज एक आपलं आज गणरायांचं अधिष्ठान आहे आणि हे गणराया जे आहेत हे आपल्याला आवाहन करतायत हे गणराया वंदन पाया हे गणराया वंदन पाया सोडून चौरंग अंगणिया आनंद हासून उडती येऊन आनंद हासून उडती येऊन रक्तदानाला जाऊन या नाही हो थकवा नाही हो ताण रक्तदात्याला दानाची जाण 18ला प्रारंभ करुनिया रक्तदानाला जाऊनिया 45च्या वजनाची सक्ती नाही गाठली अजून 60 45च्या वजनाची सक्ती नाही गाठली अजून 60 18ला प्रारंभ करुनिया 17ला प्रारंभ 17 म्हणजे शिबिर सत्र रक्तदानाला जाऊनिया रक्ताच्या रंगात रंगुनिया गुलाल जो असतो हा रक्ताचा रंग मानलेला आहे रक्तदानाला जाऊनिया हे गणराया वंदन पाया हे गणराया वंदन पाया चौरंग सोडून अंगणिया आनंद हासून उडती येऊन रक्तदानाला जाऊनिया गणेशाच्या रूपकाच्या माध्यमातून आपण गणेशालाच आवाहन केले की तू रक्तदान कर म्हणून कारण तू सर्वांगारच बसला आणि गणेश मंडळामध्ये जे मनोरंजन कार्यक्रम असतात ते पाहत बसला तर रक्तदान कोण करेल त्यापेक्षा तूच ये आणि त्यासाठी आपण त्याला वय वजन या सगळ्या अटी शर्ती सांगितल्या हे रूपक आहे मित्रांनो या निमित्तानं एक नवीन संकल्पना आपल्यासमोर मांडायची आहे आणि ती अशी आहे की आपण रक्तदान करतो शिबिरामध्ये करतो आणि शिबिरात शक्यतो ही शिबिरं जी असतात ही प्रजासत्ताक दिवस 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस गणेशोत्सव नवरात्रोत्सव या माध्यमातून आपण अनेक जण रक्तदान करत असतो भारावलेले असतो आपण आणि काय होतं की गरजेपेक्षा जास्त रक्ताचं संकलन होतं आणि प्रसंगी हे रक्त आपलं वर्षभर साठवून ठेवता येत नाही म्हणून ते वाया जाण्याची भीती असते रक्त आहे अनमोल त्याचं करता येत नाही मोल म्हणून मित्रांनो दान करायला शिकायचं रक्त नाही कधी विकायचं रक्त नाही कधी विकायचं स्वयंस्फूर्त रक्तदान आहे व्हॉलंटरी ब्लड डोनेशन आहे प्रोफेशनल डोनेशन आपल्या देशात करत नाही आपण आता कायद्याप्रमाणे त्यामुळं आपल्याला हे रक्त 362 दिवस लागणार असतं आपल्याला शॉर्टेज पण चालणार नसतो वेस्टेज पण चालणार नसतो डॉक्टर विजय करंजकर सरांनी सांगितलं की आपल्याला मुंबईची रक्ताची गरज वार्षिक जी आहे हे 3-3.5 लाख बाटल्यांची आहे म्हणजे मित्रांनो महिन्याला 30,000 बाटल्या आणि रोज 1,000 बाटल्या फक्त मुंबई शहराला लागतात 1000 युनिट्स पर डे म्हणजे तेवढे अपघात तेवढे बायपास सर्जरी कॅन्सर सिकल सेल अशा अनेक लोकांना रक्ताची गरज असते आणि हे मरणासन्न लोकांना एमसॅकचे जॉईंट डायरेक्टर
डॉक्टर मुदम सर यांचे आगमन झालेले आहे, त्यांच्या काळाच्या चक्रात स्वागत करूया. मुदम सर, वेलकम सर. तशी राज्याची गरज जी आहे ती 25 लाख बाटल्यांची आहे महाराष्ट्र राज्याची. आणि या निमित्तानं आपल्याला असं नाही चालत की बाबा 15 ऑगस्ट 26 जानेवारी 2च दिवस जेवण करतो आणि वर्षभर जेवण करणार नाही. लक्ष द्या इकडे. आपल्याला रोज जसं जेवायला लागतं तसं रोज रक्ताची गरज असते. कुणी ना कुणी रक्ताच्या गरजेने अपेक्षेने वाट पाहत असतो. आणि तेव्हा मात्र कधीतरी समरमध्ये विंटरमध्ये रक्ताचा शॉर्टेज देखील होत असतो. आत्ताचा काळ जो आहे हा रक्त सरप्लस होते आमच्याकडे, कारण हा ऑगस्ट महिना आहे, गणेशोत्सव आहे, अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जात आहेत. तसंच प्रजासत्ताक दिनाचं तेव्हा काय होतं की ते रक्त एक्सेस होतं आणि ते रक्त आपल्याला लोणच्यासारखं बरणीत साठवून ठेवता येत नाही. तर ते 35 दिवसानंतर जर राहिलं तर कुठे फेकून द्यावं लागतं? नालीत फेकून द्यावं लागतं. तुमच्या लक्षात येणार नाही, कारण तुमच्या तुटवडा असतो तेव्हाच फक्त तुम्हाला कळतं की रक्ताचं शॉर्टेज आहे. त्या बातम्या येतात. खून हमारा जो है नाड़ियों में बहना चाहिए, नालियों में नहीं. त्याचा रक्ताचा व्यवस्थित उपयोग झाला पाहिजे, त्याचा वेस्टेज झालं नाही पाहिजे, तसंच शॉर्टेज देखील झालं नाही पाहिजे. प्रसंगी रक्ताच्या एका बाटलीची किंमत 1 जीव आहे. म्हणून नो शॉर्टेज नो वेस्टेज संकल्पना जर राबवायची असेल तर त्यासाठी जे अभिनव उपक्रम इनोव्हेशन करायला लागेल. आणि ते इनोव्हेशन तुमच्या आमच्या सर्वांकडे आहे आणि ते म्हणजे माझा वाढदिवस. प्रत्येकाला वाढदिवस आहे. इथे माझा वाढदिवस 1 दिवस आहे, तुम्हाला 1 दिवस आहे, तुम्हाला 1 दिवस आहे. पण असा कुठला दिवस 365 दिवसातला की ज्या दिवशी वाढदिवसच नाही आहे? 1 जानेवारी ते 1 डिसेंबर रोज वाढदिवस असतो. फक्त आपला वाढदिवस आपण रक्तदान करून साजरा केला. मला तावडे सरांनी सांगितलं की 5000 सदस्य आहेत त्यांचे मंडळाचे सक्रिय सदस्य. त्याशिवाय त्यांचे फॅमिली मेंबर जर पकडले तर ते 25,000 होतील. त्या प्रत्येकाला वाढदिवस आहे. त्यांनी जर वाढदिवस साजरा केला तर तो वाढदिवस म्हणजे काय होईल की रेग्युलर डोनेशन. आज आम्हाला वाढदिवसाच्या 100 बाटल्या मिळाल्या, त्याची एक्सपायरी 35 दिवसांनी. उद्या 100 मिळाल्या, त्याची 36 दिवसांनी. परवा 100 मिळाल्या, 34 दिवसांनी. रक्त वाया जाण्याचा प्रसंगच येणार नाही, शॉर्टेजचा प्रसंग येणार नाही. आणि म्हणून घोषणा देऊया, नव्या शतकाचा नवा नारा, वाढदिवसाला रक्तदान करा. द स्लोगन ऑफ 21st century, ब्लड डोनेशन ऑन बर्थ अॅनिव्हर्सरी. माझ्या मित्रांनो, एकच करा, वाढदिवसाला रक्तदान करा. कॉलेज कुमारांनो, एकच करा, बर्थडे क्लब स्थापन करा. आपल्या कॉलेजेसमध्ये NSSच्या माध्यमातून, NCCच्या माध्यमातून आणि आमच्या राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद असेल, SBTC असेल, MDAX असेल, MSAX असेल, या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा क्लब स्थापन झाल्या. आणि आपण फक्त आपले वाढदिवस वर्षातून 4 वेळा देऊ शकतो आदर्शपणे आपण, पण किमान 1 वेळा देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि सगळ्यात आनंदाचा दिवस कुठला माझ्यासाठी असेल तर माझा स्वतःचा वाढदिवस. अजून करायचं असेल तर मित्राचा वाढदिवस साजरा करा. कधी कधी काय होतं की माझा वाढदिवस अजून 8 महिने लांब आहे, माझ्या मित्राचा आहे, म्हणून माय बर्थडे तुम्ही साजरा करेलच, मला मित्राचा पण करेल. सो ओन बर्थडे, फ्रेंड्स बर्थडे, आई वडिलांचा वाढदिवस, गुरुजनांचा वाढदिवस, आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचा वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस, अशी संकल्पना वृद्धिंगत होऊ शकते. मी वेळेअभावी ही संकल्पना जास्त विस्तार करत नाही. मला नक्षलमध्ये सांगतो की आपल्याला काय करायचं आहे. कॉलेजियन्स, कॉलेज बॉईज, वाढदिवस साजरे करायचे आहेत. आणि त्यानिमित्तानं आपल्याला रक्ताचा शॉर्टेज आणि वेस्टेज हे दोन्ही गोष्टी टाळायचे आहेत. या निमित्तानं या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या रक्तदान मोहिमेमध्ये सक्रियपणे वर्षभर सहभागी व्हावं. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सबका खून लाल है भाई. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सबका खून लाल है भाई. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सबको खून जरूरी है भाई. मंदिर मस्जिद गिरजाघर, मंदिर मस्जिद गिरजाघर खून सबका लाल है मगर. मंदिर मस्जिद गिरजाघर खून सबका लाल है मगर. जात पात धर्म ना पंथ, रक्तदानाला नाही अंत. हम पंछी एक डाल के खून हमारा लाल. हम पंछी एक डाल के खून हमारा लाल. जरूरत होंगी जिसको कर देंगे उसे बहाल, कर देंगे उसे बहाल, कर देंगे उसे बहाल. सर्व रक्तदात्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, अभिनंदन आणि आभार, धन्यवाद. या ठिकाणी मला MDAX निमंत्रित केलं. खरं तर मी कार्यक्रमाचा संयोजकाचाही भाग आहे, परंतु या कार्यक्रमाचं नेटकं आयोजन MDAXने केलं. त्यांना मी पूर्ण धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका असलेल्या दिल्लीहून खास आलेल्या डॉक्टर मेघा खोब्रागडे मॅडम, त्यांची उपस्थिती आणि त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम आपला नियोजित झाला आणि यशस्वी होऊ शकला. यापुढे आपल्याला त्यांनाही ऐकायचं आहे. मी आपल्या या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरी सरांनी खरोखरच अक्षरशः खूप सुंदररीते रक्तदानाची आपल्याला संकल्पना सांगितलेली आहे. तर याचा सगळ्यांनी अवलंब करणार ह्याचं आश्वासन मी देते सर तुम्हाला.
आपल्याकडे डॉक्टर मुदाम सर, जॉईंट डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण हरित स्वागत आणि त्यांचा सत्कार करू. डॉक्टर पुरी सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं लोकनाट्य आहे, लोकगीतं आहे, त्याच्यातनं आपण ऐच्छिक रक्तदानाचं प्रचार करू शकतो, ऐच्छिक रक्तदाते तयार करू शकतो. त्याचप्रमाणे गणेश उत्सव हा आनंदाचा आणि एकात्मतेचा उत्सव आहे. या सणाच्या निमित्ताने जेव्हा आपण स्वैच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा स्ट्रीट प्ले खूप महत्त्वाचं माध्यम ठरतो. स्ट्रीट प्ले हा सर्वसामान्य माणसांपर्यंत झटपट आणि प्रभावीपणे संदेश पोहोचवण्याचा मार्ग आहे. तो रक्तदानाचे महत्त्व सहज आणि मनोरंजक रीतीने लोकांपर्यंत नेतो. आपल्या मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीच्या स्ट्रीट प्ले टीमचे हार्दिक स्वागत आणि त्यांना सादरीकरणाची विनंती करते. Hello, 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 hello. नमस्कार नमस्कार नमस्कार। तो आप सभी को गणेशोत्सव की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। तो हम यंग क्रिएटिव प्रोडक्शन के कलाकार आप सभी के सामने एक छोटा सा नुक्कड़ नाटक पेश करने जा रहे हैं जो रक्तदान यानी कि ब्लड डोनेशन पर आधारित है, जिसका नाम है रक्तदान करें जीवन बचाएं। तो चलिए देखते हैं पहला दृश्य। अरे अंजलि अंजलि, अरे कहाँ रह गई? चाय लेके आओ मेरा। ला रही हूँ, ये लो चाय। अरे क्या हुआ, बड़ी नाराज हो मुझसे? नहीं नहीं, मैं क्या नाराज हूँ। देखो
की बात कर रहा हूँ मैं। अच्छा ठीक है, तुम चलते ना। चलो। अरे एक मिनट। मॉम एंड डैड इधर आओ। कहाँ जा रहे हो इतने खाई गड़बड़ी में? अरे बेटा तुझे पता नहीं, व्हाट क्या? अरे आज हमारा सालगिरह है। हाँ, मतलब बाहर घूमने जा रहे हो? हाँ। अरे तो जाओ और वापस कभी बताना। क्या? बोला? मतलब थोड़े देर में आ जाना। चलो चलते हैं। बाय। 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 चलो। मेरे मॉम एंड डैड तो चले गए। अभी मैं मेरी एनिवर्सरी बनाता हूँ। अरे मतलब मैं भी बाहर घूमने जाता हूँ मेरे अंजलि के साथ। कॉल लगाता हूँ। हेलो, कहाँ पर हो तो? अरे घर पे। हाँ तो चलो, फिर आज मेरे मम्मी पापा घर पर नहीं है, चलो घूमने चलते हैं। हाँ चलो ना। हाँ अब भी मैं गाड़ी लेकर आता हूँ, बाइक लेकर आता हूँ, बाइक से चलते हैं। हाँ चलते हैं। हाँ यार, बाइक निकालता हूँ। एक मिनट। हाँ, अरे मैं निकला ओ गड्डी लेके, ओ रस्ते पे, ओ सड़क पे एक मोड़ आया। एक्सीडेंट हो गया है। मैं उठे सिर फोड़ आया। बहुत जरूरत है। तो देखा आपने, आजकल के जवान लड़के गाड़ी चलाते समय स्पीड का ध्यान नहीं रखते और इसकी वजह से एक्सीडेंट हो जाता है। अब इनका क्या होगा पता नहीं। चलिए हम आगे का दृश्य देखते हैं। चलिए देखते हैं अगला दृश्य। अरे निशा चल खाना ला। अरे आलू की सब्जी और पराठा खिलाना। खिला और पैर दबा के मुझे सुला। अरे निशा किधर गई? अरे निशा जल्दी भूख लगी है मेरे को, किधर गई तुम? आज टीवी पर आ गए तुम। हाँ? कुछ तो शर्म करो, रोज का हो गया है। अरे मैं चाहे जो करूं, मैं कमा कर लाता हूँ, तुम्हें क्या? हाँ तुम खाना दो जल्दी। मैं भी कुछ कम नहीं हूँ, खाना चाहिए ना, जाओ खुद से ले लो। अरे बहुत चलने लगी है इसकी जबान, मार कर तोड़ दूंगा इसकी टांग। रुको, अभी तुम्हें दिखाता हूँ। रुको। देखा उस पत्नी का क्या हुआ? और आपको याद है पहला आपने दृश्य देखा था जिस लड़के का एक्सीडेंट हुआ था। तो आइए देखते हैं दोनों दृश्य। डॉक्टर साहब। अरे डॉक्टर, अरे मैं कौन हूँ फिर? मेरा लड़का ना एडमिट ही है हॉस्पिटल में, कौन से रूम में? तू कौन? अरे ये खुद ही भूल गए ये कौन है? अरे डॉक्टर को बुलाओ यार। अरे मेरी याददाश्त बरोबर है। मैं कोई ज्योतिषी नहीं, तुम्हारे लड़के को जल्दी पहचान लूंगा। अरे नाम बताओ। हाँ, वो ना उसका नाम रोहित है। अरे रोहित को, अरे हाँ जिसका एक्सीडेंट हुआ था ना। अरे उसे खून की बहुत जरूरत है, जाओ इंतजाम करो खून का। डॉक्टर साहब प्लीज एक्सक्यूज मी मैडम। वो डॉक्टर साहब, मेरी वाइफ जो है वो भी इधर एडमिट है, तो उसको भी खून की जरूरत है। तो खून कौन दे सकता है, ये मुझे आइडिया नहीं, जरा आप बताएंगे क्या? हाँ डॉक्टर साहब, इसके लिए हमें क्या करना होता है? Yes. खून कौन दे सकता है? देखिए 18 से 65 की उम्र होनी चाहिए और वजन उनका 45 से 50 होना चाहिए और बिल्कुल स्वस्थ होनी चाहिए वो। अच्छा मतलब मैं तो 30 साल का हुई और वजन भी 50 किलो का लग रहा है और मैं भी एकदम फिट और फाइन है। मैं भी कर सकता हूँ ना ब्लड डोनेशन? है बिल्कुल नहीं, क्योंकि आप नशे की हालत में हो। तो डॉक्टर साहब जैसे ही नशे के हालत में खून नहीं दे सकते, तो ऐसे और कौन खून नहीं दे सकते? ऐसे कोई भी व्यक्ति को बड़ी बीमारी हो, जैसे कि HIV एड्स हो गया, डेंगू मलेरिया हो गया, ऐसी बड़ी बीमारी है तो वो रक्तदान नहीं कर सकते। और डॉक्टर साहब मैंने सुना है कि जिसका ब्लड प्रेशर और हीमोग्लोबिन सामान्य हो वो लोग दे सकते हैं। अरे वाह, बहुत अच्छी बात कही तुमने, नशे की हालत में भी। Yes, I am intelligent. Yes. हाँ, वो व्यक्ति 1 यूनिट का खून 3 लोगों की जान बचा सकती है। बिल्कुल सही कहा आपने डॉक्टर साहब। इससे हमें किसी की जान बचाने में मदद कर सकते हैं और इससे बॉडी में खून बनने की प्रक्रिया तेज होती है और दिल की सेहत भी अच्छी रहती है। और मानसिक तनाव भी दूर हो जाता है थोड़ा। हाँ मतलब स्ट्रेस फ्री हो जाते हैं, बराबर ना? हाँ। डॉक्टर साहब, हम कितने बार ब्लड डोनेशन कर सकते हैं? और ब्लड डोनेशन करते समय अगर उन्होंने मुझसे ज्यादा खून ले ली तो मैं बेहोश हो गई, मुझे तो कुछ पता ही नहीं है। देखिए पुरुष हर 3 महीने में खून दे सकता है और महिलाएं हर 4 महीने में रक्तदान कर सकती हैं। वाह क्या कहा इन्होंने। हाँ, खून देखिए, खून देते समय 450 से मिलीलीटर लिया जा सकता है और हाँ थोड़े दिनों के बाद शरीर वापस से रिकवर हो जाता है, तो टेंशन लेने की बात नहीं है। हाँ इसीलिए रक्तदान है सबसे प्यारा, जीवन देगा सबको न्यारा।
बहुत शांति से हमारा एक छोटा सा एक नुक्कड़ नाटक देखा, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू। थँक्यू स्ट्रीट प्ले टीम, तुमचं अभिनंदन आणि कौतुक। खूप छान प्रकारे त्यांनी विषय मांडलेला आहे। आता मेघा मॅडमला विनंती करते। स्ट्रीट प्ले टीम, तुमचं सगळ्यांचं हरित स्वागत आणि कौतुक करण्यासाठी इकडे यावे प्लीज। डॉक्टर पुरी सरांना विनंती करते, त्यांनी त्यांचं फेलिसिटेशन करावं। डॉक्टर मेघा मॅडमने विनंती करते, त्यांनी मार्गदर्शन करावं। नमस्कार। परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपारचे सगळे पदाधिकारी, बबन सर, उपस्थित SBDCचे डायरेक्टर पुरी सर, ॲडिशनल जॉईंट डायरेक्टर डॉक्टर मुदाम सर, मुंबई डिस्ट्रिक्ट सॅक्सचे ॲडिशनल डायरेक्टर APD अजय सर, जे महानगरपालिकाची जी आमची पतपेढी आहे महाराष्ट्र शासनाची, त्यांचे डायरेक्टर हितेश पगारे सर, अपर्णा आणि इथे उपस्थित सगळे व्यक्ती, माझे बहिणी आणि भावांनो, बेसिकली आज मी हा जो प्रोग्राम अटेंड करायला आलेली आहे, ही एक फर्स्ट टाईम आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्र केंद्र सरकारच्या तर्फे, आणि महाराष्ट्र राज्याने आपली अनुमती दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार प्रकट करत आहे। सो काइंडली गिव्ह देम अ बिग राउंड ऑफ ॲप्लॉज, कारण पहिल्यांदाच हे प्रोग्राम महाराष्ट्रापासून सुरू होत आहे आणि भारत सरकार जिथे पण आपली अशी जी पब्लिक गॅदरिंग होईल, जसं आता नवरात्री येईल, नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल असतो, बिहारमध्ये छठ पूजा असते, तर अशा प्रकारचे जे आमचे प्रोग्राम्स असतात ज्याच्यामध्ये लोक एकत्रित येतात आणि एक सार्वजनिक भागीदारी होते, त्याच्यामध्ये एक आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते की हा जो रक्तदानाचा विषय आहे याच्याविषयी आम्ही आपण कसं स्वैच्छिक रक्तदान वाढवू शकतो याच्याविषयी आपण बोलू शकतो, लोकांचे व्ह्यूज घेऊ शकतो, तर ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे। अँड मला ह्या गोष्टीचा इथे सांगताना खूप आनंद आहे की महाराष्ट्रापासून आम्ही ह्या प्रोग्रामची सुरुवात करत आहोत। सो वन्स अगेन थँक्यू एव्हरीवन फॉर देअर कंटिन्युअस सपोर्ट फॉर दिस ॲक्टिव्हिटी। दुसऱ्यांदा गणरायाच्या कृपेने आपण इथे एकत्रित आलेलो आहोत। हा जो उत्सव आहे हा परंपरेचा उत्सव आहे, संस्कृतीचा उत्सव आहे आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे। रक्तदान जे रक्त आहे ते तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की रक्त हे कोणत्या स्टोअरमध्ये भेटत नाही की तुम्ही ऑर्डर केली ब्लिंकिटवर आणि तुम्हाला लगेच भेटेल, ते नाही होत। ते तुम्ही आणि मी जेव्हा आपण देणार तेव्हाच ते आपल्याला अवेलेबल होईल आणि त्याचा जो शेल्फ लाईफ आहे तो पण खूप साधारणतः 32 ते 45 दिवसच आपण त्याला ठेवू शकतो अंडर कंट्रोल टेम्परेचर। तर याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली लोकांना प्रेरित करावं लागतं। त्यामुळे मी इथे सगळ्यांना निवेदन करते की सरांनी तर खूप त्यांच्या शब्दावलीमध्ये रंगाच्या रंगामध्ये त्यांनी आपल्याला पुरी सरांनी रंगवून दिलेलं आहे
आणि त्याच्याच उपसंघाने मी इथे दोन शब्द सांगू इच्छिते. तेरा क्या ये मेरा क्या लहू सभी का लाल है, तेरा क्या ये मेरा क्या लहू सभी का लाल है. गिरे तो कतरा है, गिरे तो कतरा है, बहे तो बेकार है. काम आए किसी के अगर तभी ये गुलजार है, तभी ये गुलजार है, तभी ये गुलजार है. तर निवेदन हे आहे की काही कारणास्तव आपण जर नाही रक्तदान करू शकत असेल तर आपण मोटिवेट करू शकतो. महिलांचा जर मी नॅशनल डेटाची जर गोष्ट करेल तर पूर्ण नॅशनल लेवलचा जो ॲव्हरेज आहे महिलांचा ते 3%च महिला रक्तदान करू शकतात. मे बी हिमोग्लोबिन कमी असतं आणि महिला खूप अप अँड डाऊन्स, प्रेग्नेन्सी आहे, मेन्स्ट्रुएशन सायकल आहे, त्याच्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन त्या लेवलपर्यंत येत नाही. पण मी तरीही महिलांना इथे प्रोत्साहित करते की तुम्ही तुमच्या खानपानाकडे लक्ष द्या आणि तुमच्या तब्येतीनुसार येऊन रक्तदान करा. आणि जर आपण नाही करू शकत असेल तर आपण दुसऱ्याला तर प्रेरित करू शकतो, तर दुसऱ्यांनाही तुम्ही प्रेरित करा, जेणेकरून हा जन्म एकदाच येतो. जसं म्हणतात ना की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. सर म्हणजे यू जस्ट स्टार्ट डुईंग इट. आपण आपल्या लेवलला स्टार्ट करू शकतो, मोटिवेट करू शकतो. आणि जे दिल्याने जे आपल्याला एक समाधान असतं, आय डोंट नो म्हणजे तुम्ही कधी हे अनुभवलं आहे की नाही. कोणतेही दान, आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ही दानाची परंपरा आहे. माझ्या आईवडिलांविषयी मी सांगू इच्छिते की त्यांनी नेहमी मला ह्या गोष्टीचं माझ्या डोक्यामध्ये एक बीज घातलेलं आहे की तू तुझ्या दिवसाची सुरुवात देण्याने कर, झोपण्याआधी पण तू काहीतरी दे. काही पण असं जरुरी नाही की पैसेच देऊन आपण दान करू शकतो. आपण खूप काही गोष्टी असतात, अन्नदान देऊ शकतो, पाणी देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला लोक असतात त्यांना आपण शब्दांनीही चांगलं बोलू शकतो. तर अशी एक भावना ही आपल्या देशाची संस्कृती आहे, परंपरा आहे. तर आपण या संस्कृतीला पुढे नेलं पाहिजे. आणि आय एम व्हेरी हॅपी टू रिपोर्ट हिअर की महाराष्ट्र जे आहे हे 100% स्वैच्छिक रक्तदानाच्या लिस्टमध्ये सर्वात पहिले आहे. तर त्यांना प्लीज टाळ्यांच्या टाळ्यांनी त्यांची सगळ्याची ती टीम आहे, महाराष्ट्र SPTC, महाराष्ट्र सॅक्स, मुंबई सॅक्स, यांच्या सगळ्यांच्या या योगदानाने यांनी कंटिन्युअसली यांचं जे स्टेटस आहे ते मेंटेन केलेलं आहे. आणि त्याच प्रेझेंटेशनसाठी आम्ही महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना दिल्लीला पुढच्या महिन्यामध्ये नॅशनल लेवल एक कॉन्फरन्स होत आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशनसाठी मी बोलवलेलं आहे की जेणेकरून दुसरे स्टेट्स पण या विषयावर आपल्या महाराष्ट्र राज्याकडून शिकू शकतील की त्यांनी कसं हे अचीव केलेलं आहे. डेफिनेटली ऑफिसर्सचं तर कॉन्ट्रीब्युशन आहे, पण तुमच्यासारखे जे लोक आपल्या राज्यामध्ये उपस्थित आहेत, जे रेग्युलरली स्वैच्छिक रक्तदान देत आहेत, त्यांचा पण खूप मोठा इथे वाटा आहे. तर मी इथे उपस्थित सगळ्या स्वैच्छिक रक्तदात्यांना आणि महाराष्ट्राच्या स्वैच्छिक रक्तदात्यांना मनापासून इथून नमस्कार करते, प्रणाम करते. बापाचा सोहळा याची देही याचा डोळा, जे वक्तव्य आहे ते सगळं जे आपल्याला दिलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे. आपलं जे अस्तित्व आहे हे देवामुळे आहे. त्यामुळे आपली देण्याची भावना याच्यानेच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. ह्या शब्दात मी माझे वक्तव्य इथे संपवते आणि मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार प्रकट करते सगळ्या पदाधिकाऱ्यांना. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरिपाल सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष तावडे सरांना विनंती करते, त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन. प्रथम बऱ्याच राजा पावनभूमी आपण सगळे जमला त्याबद्दल गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन तसेच बऱ्याच राज्यास वंदन करून मी वंदन करतो. तसेच व्यासपीठावरील मान्यवर
आणि जमलेले सर्व डॉक्टर्स, विद्यार्थी आणि रक्तदाते त्यांचे आभार. परळचा राजा स्थापना 1947 साली झाली. आज त्याचं 79 वर्ष आहे. मंडळ उत्सवापुरता बांधील नाही. मंडळ आजपर्यंत अनेक उपक्रम राबवत असते. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शैक्षणिक शिबिर, झाडे लावा, झाडे जगवा. आज अलिबागमध्ये 1000 झाडे आपण आपल्या मंडळात लावलेली आहेत आणि त्याची उपजीविका बी केली जात आहे. तसेच जनजागृती देखील रक्तदान शिबिराची केली जाते. आणि रक्तदान शिबिर दरवर्षी मंडळ वर्षातून 3 वेळा येथे आपल्या इथे करत असते. आणि जे मानाचं रक्तपेढीचं ते रक्तपेढीचं करते त्यांच्या पेढीमध्ये आपण केली जाते. आणि बरेच रक्तदाते आपल्याकडे मंडळात येत असतात. आणि असेच अजून सगळ्या लोकांनी असं रक्त करत राहावं आणि ते रक्त सगळ्यांना उपयोगी पडते. रक्तात जातपात काही नसते हे पहिलं लक्षात ठेवा. रक्त हे सगळ्यांच्या उपयोगी आहे. आपण माणूस आहे आणि माणसाने कसं जगावं हे आपण शिकलं पाहिजे. ते जातपात काही नाही. रक्तामध्ये अजिबात जातपात नसते. रक्त पणाला गेलं हे माहिती नसते, पण ते पणाला तरी उपयोगी पडत असते. आणि या हे जो आयोजन केल्याबद्दल मुंबई जिल्हे संस्था यांचे मी पहिले परळच्या राजातर्फे आभार मानतो. इथेच माझी भाषण संपतो. पुढील कार्यक्रम घेऊया. आज या ठिकाणी उपस्थित सर्व गणेश मंडळाचे स्वागत. आज आपण या शुभप्रसंगी गणेश मंडळांच्या रक्तदान शिबिरातील त्यांच्या अतुलनीय सेवांसाठी त्यांच्या कार्याचे कौतुक करायला एकत्र जमलो आहोत. गणेश मंडळाने या कामात जो उत्साह, प्रामाणिकपणा आणि सातत्य दाखवले आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून आभार मानतो. रक्तदानामुळे अनेक जीवांचे प्राण वाचतात आणि आजही या मंडळांनी अनेक रुग्णांना आशेचा सूर दिला आहे. त्यांच्या या समर्पित कार्यामुळे समाजात मानवतेचा संदेश अधिकाधिक दृढ रुजला आहे. यासाठी आम्ही त्यांच्या प्रयत्नांना सलाम करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या या सेवाभावासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळाचे ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करावा. सर्वप्रथम मी बोलू इच्छिते कात्रपचा राजा बदलापूर. कात्रपचा राजा बदलापूर ओम सिद्धिविजय गणेश उत्सव मंडळ, ओम सिद्धिविजय गणेश मंडळ, साईराज मित्र मंडळ, साईराज मित्र मंडळ शिवडी, कालबादेवी बदामवाडी गणेशोत्सव मंडळ, अंधेरीचा मौर्य मित्र मंडळ, अंधेरीचा मौर्य मित्र मंडळ, श्री अनल शांती गणेश मंदिर दादर,
अनल शांती गणेश मंदिर दादर. पार्क साइड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पार्क साइड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पोलीस जनसेवा सेना. पोलीस जनसेवा सेना. पोलीस जनसेवा सेना. साई विकास मित्र मंडळ घाटकोपर. साई विकास मित्र मंडळ घाटकोपर. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भांडूप. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भांडूप. इंदिरा मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. इंदिरा मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळ. शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळ. संकल्प सिद्धी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. संकल्प सिद्धी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. संकल्प सिद्धी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. कात्रादेवी आदर्श वसंत सार्वजनिक मंडळ. कात्रादेवी मंडळ. कात्रादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. अथर्व 2025. अथर्व 2025. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
कलानिकेतन फोर्टचा चिंतामणी, त्रिमूर्ती कलानिकेतन फोर्टचा चिंतामणी, सार्वजनिक गणेशोत्सव जंगल मंगल विभाग भांडूप, नरे पार्कचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरे पार्कचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरे पार्क सार्वजनिक गणेश मंडळातर्फे आजच्या आपल्या प्रमुख अतिथी डॉक्टर मेघा खोब्रागडे मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी पुरी सरांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. डॉक्टर विजयकुमार करंजकर सरांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. डॉक्टर मुदाम सरांचा सत्कार करण्यात येत आहे. सेंट जॉर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेंट जॉर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उपस्थित सर्व गणेश उत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आलेला आहे. ज्या मंडळांचा सत्कार राहून गेला असेल, कोणी इथे पोहोचू शकला नसेल, तर
त्या रिस्पेक्टिव्ह ब्लड सेंटर्सनी त्यांचे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी घेऊन जाण्याची जबाबदारी ती ब्लड सेंटरची असेल. तसेच या ठिकाणी नरे पार्कच्या वतीने डॉक्टर हितेश पगारे सरांचा सत्कार करण्यात येत आहे. अपर्णा पवार मॅडमचाही सत्कार करण्यात येत आहे. सगळ्यांनी असं नसतं का, जसं रक्तदानाची प्रार्थना घेण्याची गरज आहे आता सध्या. ऐच्छिक रक्तदानाची शपथ घेणे ही रक्तदानाच्या प्रक्रियेतील सहभागी होण्यापूर्वी व्यक्त होणारी जबाबदारी आणि सद्भावनेची एक अभिव्यक्ती असते. तसेच शपथ घेताना आपण रक्तदानासाठी सज्ज होण्याचे आणि या मानव सेवेला कार्याला एक प्रामाणिक व निष्ठावान दृष्टिकोन ठेवण्याचे प्रण करतो. या अनुषंगाने आज ऐच्छिक रक्तदान प्रेरणा कार्यक्रमाअंतर्गत आपण सर्वांनी ऐच्छिक रक्तदानाची शपथ घेऊया. मी बोलेन, माझ्या मागे सर्वांनी शपथ घ्यायची आहे. मी ऐच्छिक रक्तदान प्रेरणा कार्यक्रम 2025 अंतर्गत प्रतिज्ञा करतो की मी माझे रक्त नियमित दान करेन. भारतातील रक्ताची गरज लक्षात घेऊन मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक, सहकारी आणि जनतेमध्ये नियमित स्वेच्छेने विनाशुल्क रक्तदानाच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे वचन देतो. यासोबतच मी हे देखील वचन देतो की जेव्हा जेव्हा कोणाला रक्ताची गरज भासेल तेव्हा मी कोणतेही आमिष अथवा कोणताही भेदभाव न ठेवता रक्तदान करेन. रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्या आजूबाजूला कोणीही जीव गमवू नये म्हणून मी सतत अथक प्रयत्न करेन. धन्यवाद. डॉक्टर हितेश पगारे सरांना विनंती करते की त्यांनी मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी प्लीज पुढे यावे. मनोगत व्यक्त करायला या. गणेश मंडळ मनोज आमरे सर या तुम्ही. आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आझाद चौक. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माहुल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माहुल. इथे गणेश कोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा.
प्रथमतः धन्यवाद मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था परळचा राजा व जे महानगर रक्तपेढीच्या माध्यमातून आपण हा मोटिवेशनल कार्यक्रम सर्व ऑर्गनायझर्ससाठी आयोजित केला। साईराज मित्रमंडळ शिवडी परळच्या बाजूलाच एक आमचं मंडळ आहे। तर गेली 7 वर्ष आमच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी उन्हाळ्यामध्ये एप्रिल व मार्च महिन्यात आम्ही आयोजित करत असतो। तर याची सुरुवात आम्ही कशी केली एक छोटा प्रसंग सांगतो। तर आम्ही एक दरवर्षी आमच्या विभागात मोफत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गेली 9 वर्ष करत आहोत। तर क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट हा आपल्या देशात एक धर्म म्हणून आपण सर्व साजरा करत असतो। तर आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिली 2 वर्ष फक्त क्रिकेट स्पर्धा व्हायची, पण तिसऱ्या वर्षी आम्ही असं ठरवलं की आपण मोफत प्रवेश देतच आहोत प्रत्येक संघांना। पण त्यामध्ये एक अट ठेवली की तिसऱ्या वर्षीपासून आम्ही प्रत्येक संघांना एक विनंती केली की आम्ही तुम्हाला मोफत प्रवेश त्यासोबत संपूर्ण क्रिकेट किट देतच आहोत, फक्त प्रति संघ आपण 10 जणांनी किमान रक्तदान करावं। आणि सर्व सहभागी संघांनी पण त्यांना अनमोल असं पाठबळ दिलं व पहिल्याच वर्षी आम्ही 111 जणांनी पहिल्या रक्तदान शिबिरात रक्तदान केलं। हा आकडा दुसऱ्या वर्षी 144, तिसऱ्या वर्षी 179 असा वाढत गेला व आता 26 मार्च 2025ला जे रक्तदान झालं 319 जणांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केलं। पुढचं वर्ष आमचं 10वं वर्ष आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की किमान 500 रक्तदात्यांचा आकडा आम्ही या रक्तदान शिबिरात गाठू। तर ही आमची अभिनव संकल्पना होती की क्रिकेटच्या माध्यमातून, कारण क्रिकेटमध्ये खेळणारी जी तरुण पिढी आहे ते मूळ स्रोत हा मॅक्झिमम यंगस्टर्सचा असतो रक्तदान शिबिरात। तर तोच आम्ही वसा धरून आम्ही हा निर्णय घेतला होता की आपण यंगस्टर्सना जास्तीत जास्त कसं प्रेरित करू शकू आणि क्रिकेट हे आम्ही माध्यम शोधलं त्याचं आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। तर आज NBTC SBTCचे सर्व वरिष्ठ अधिकारी देखील आहेत। तर आपणही म्हणजे नॅशनल लेवलला स्टेट लेवलला असं क्रिकेटच्या माध्यमातून जर यंगस्टर्सना प्रेरित करता आलं रक्तदान शिबिरासाठी तर हा एक म्हणजे आमच्या मंडळाचा एक छोटासा जो संकल्प आहे तर तो आपण देखील कुठे राबवू शकलात तर आम्हाला आनंद होईल। आणि या मोठ्या व्यासपीठावर आमच्या सर्व मंडळांना ऑर्गनायझर्सला आपण प्रेरित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि मला हेगणे मॅडमनी इथे आम्हाला आमंत्रित केलं त्यांचाही मी आभार मानतो। थँक्यू सो मच। मनोज आमरे सर, नमस्कार। सर्वप्रथम या व्यासपीठावर उपस्थित आपल्या मॅडम आणि सर्व माननीय डॉक्टर्स, आज कार्यक्रम जो जाहीर केला आहे ऐच्छिक रक्तदान प्रेरणा कार्यक्रम 2025 मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था व सर जे महानगर रक्तपेढी आणि आज त्यांच्या राज्यात किंवा त्यांच्या जागेत जो आपण करतोय ते परळीचा राजा नरपाल जे गणेशोत्सव मंडळाचे सर्व अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि ते उपस्थित माझे सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी म्हणजे कॉलेज स्टुडंट आहेत, सर्वांचं मी स्वागत करतो। सर्वप्रथम मी आज SBTCचे मी आभार मानतो त्यांनी मला आज 2 शब्द इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली। आज रक्तदानाबद्दल काय नाव सर आपलं पुरी सरांनी फार सुंदरपणाने म्हणजे म्हणतात ना हसत खेळत चांगलं सांगितलं की रक्त का करावं, रक्त कसं करावं, कोणी करावं। तर खरोखर आज मी 1987 साली आमच्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली त्यापासून ते आजपर्यंत आम्ही कंटिन्यू रक्तदान करत आहोत, रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत। आणि त्यामुळे आज रक्ताची गरज काय आहे की प्रत्येक मंडळ काही ना काही सामाजिक कार्य करत असतं आणि प्रत्येक मंडळात एक ना एक कालातरी गरज लागते। आज माझ्याकडे जर एव्हरेज पकडलं तर दिवसाला 3 ते 5 लोक येतात की मला रक्त पाहिजे आणि मी अभिमान सांगतो मी त्यांना रक्त देऊ शकतो, कारण का मी ऑर्गनाईज करतो। जर तुम्ही ऑर्गनाईज कराल तेव्हा तुम्ही रक्त कोणाला देऊ शकाल। आणि रक्त हा जसं सांगितलं की ताबडतोब होतं म्हणजे माझ्या मते जर माझ्या माहितीनुसार माझ्या 55 वर्षाच्या आयुष्यात मी जवळ 60 ते 70 रक्तदान केलेलं आहे।
आणि तुम्ही कोणी म्हणजे तुमच्या बाजूला असतील काय, आता माझ्याच मंडळात जे काही पदाधिकारी घाबरतात तर त्यांना मी जबरदस्त रक्तदान करा, कारण तुमचं रक्त दिल्याने तुमचं रक्त नवीन रक्त तयार होतं, तुमचे काही आजार त्यामुळे निघून पण जाऊ शकतात आणि हे रक्तदान करणं एका रक्तामुळे तुम्ही 3 जणांचे जीव वाचवता आज सांगितलेलं आहे. रक्तदान करणं फार गरजेचं आहे. आपण तुमच्या सर्वांना आज कॉलेजचे स्टुडंट पण आलेत, लवकर आज कॉलेजच्या स्टुडंटनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं. कारण का ते स्टुडंट जे आहेत यंग आहेत ते दिवस महिन्याला वर्षाला 3दा तर रक्तदान आरामशीर करू शकतात, ते 3दा करावं आणि लोकांना रक्तदानची व्याख्या समजेल. तसंच आज या SBTCचे माझे मित्र म्हणा BC सर आहेत, उत्पन्न मॅडम आहेत, आज आम्हाला तुम्हाला खास सांगू इच्छितो की मी अर्ध्या रात्री त्यांना फोन केला की मला रक्त पाहिजे. आज मला रक्त उपलब्ध होतो, तुमच्याकडे कार्ड आहे कार्ड नाही, तुम्ही काय केलं काही नाही, ते सांगतं बा आम्ही यांनी आले त्याला रक्त द्या. आज त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मी ते माझ्या वाडीला पूर्ण विनंतो. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद. सर्वांना नमस्कार. परळचा राजा नारेपार्क मंडळाचं मी सर्वप्रथम अभिनंदन आणि त्यांचा आभार मानेन. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित नवतरुण आणि नवयुवक, मला आज खरोखर आम्ही रक्तदान करत आलो, रक्तदान शिबिरा केली याबद्दल सर्व मान्यवरांनी आणि माझ्या अगोदरील वक्त्यांनी सांगितलं. आम्ही आजपर्यंत मंडळांनी बरेच आम्ही रक्तदान शिबिरं केली, परंतु रक्तदाते यांचे आम्ही अभिनंदन केलं, परंतु ज्यांनी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं त्यांचं पहिल्यांदाच मी अभिनंदन करताना हा एक स्तुत्य कार्यक्रम पाहिला. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने बऱ्याच वेळेला आम्ही रक्तदान केलं. रक्तदान करताना एक सामाजिक जाणीव आम्ही हे सगळं मनामध्ये ठेवत असताना हे सगळे उपक्रम करत राहिलो. मी सामाजिक जीवनात वागत असताना आम्ही प्रत्येक नवतरुण आणि नवयुवतींना आम्ही सांगत आलो आहे की आम्हाला नोकरी आणि छोकरी हे सगळं मिळालं, कुटुंबही आम्हाला चांगलं मिळालं. आम्ही आमची एक सामाजिक प्रतिमा आणि एक सामाजिक जाणीव म्हणून आम्ही समाजामध्ये वावरला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही एक समाजभूमिका आम्ही जेव्हा वागू आणि समाजामध्ये आम्ही जेव्हा वावरू तेव्हा या सामाजिक उणीवा आम्हाला जाणवतील. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचा मला एक खूप अभिमान वाटतो की आमच्या या रक्तदान करणाऱ्या मंडळांचं की या मान्यवरांनी NBCT आणि SBTCनी आमचं कौतुक करावं, आमचं अभिनंदन करावं. खरंच एक स्तुत्य कार्यक्रम. आम्ही कार्यक्रम करत असताना आम्हाला एक जाणीव राहते, एक उणीव जाणवते, ती मी या मंचावरून सांगेन की रक्तदान शिबिर भरवत असताना रक्तदानाचं जे आम्ही आयोजन करीत असताना पॅन्डॉल्स वगैरे काही बऱ्याच या गोष्टींचं एक खर्चिक प्रमाण असतो, परंतु आम्हाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला ज्या देणग्या येतात त्या देणग्यामधून आम्हाला जे शक्य होतं, परंतु ज्यांना हे रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं असतं परंतु काही आर्थिक विवंचनेच्या माध्यमातून ते करू इच्छित नाही. जसं काही SRAचे प्रोजेक्ट असतील, काही आपले मुंबईमध्ये अजूनही चाळ सिस्टीममध्ये राहणारे मंडळ आहेत, त्यांच्याकडे आर्थिक नियोजनाची फार चणचण असते, परंतु तिथे आम्हाला वाटतं की आज मी देखील चाळीमध्ये राहतो. फिनिक्स मिलच्या समोर आमच्या ज्या नव्या चाळी आहेत हे आमचं होमसिटी जे मंडळ आहे, आम्ही चाळीमध्ये राहत असताना आम्ही आज आमच्या समोर झालेले जे प्रकल्प आहेत, जे पुनर्विकास झालेले आहेत, त्यांनाही सांगतो आम्ही की ज्या काही मुंबईच्या आपल्या परंपरा आहेत, आपल्या ज्या काही धार्मिक कार्यक्रम आहेत, हे सगळे परंपरा राबवणारी म्हणजे सिस्टीम म्हणजे ती एकच आहे, ती म्हणजे चाळ सिस्टीम. परळला देखील आज इथे रिहॅबिलिटेशन झालं, पुनर्विकास झाला, चाळी आल्या, परंतु नरे पार्कने आपली परंपरा सोडली नाही, आपला वसाहत सोडला नाही. हा त्यांचा खरोखरच एक कौतुकाचा भाग आहे. आणि म्हणून मला या NBCT आणि SBTच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी अभिनंदन करेन, त्यांचा मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आमच्या या मार्गदर्शन म्हणजे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर करणाऱ्या मंडळाचं आपण अभिनंदन केलं, कौतुक केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाचे जे पदाधिकारी रात्री जागून वगैरे वेळ काढून या कार्यक्रमाला आले त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि सगळ्यांना जय गणेश. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि सर्व रक्तपेढीचे तंत्रज्ञ डॉक्टर्स या सगळ्यांचे देखील आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही रक्तदान शिबिर अविरतपणे आयोजित करत असतो. हे आयोजन हे आम्ही आमच्या वेळेतून काढतो किंवा आमच्या जवळीतून काढतो, परंतु या लोकांचं सहकार्य कायम राहिलं आहे. इथे आयोजकांचा सत्कार झाला, पण वेगवेगळ्या ब्लड बँकांचे जी कोणी तंत्रज्ञ किंवा मॅडम आहेत जे आहेत त्यांचं जर असं दोन शब्द बोलावं असं मला वाटतं. आमच्यासाठी राजावाडी ब्लड बँक ही जास्त जरुरी आहे, त्यांच्या थ्रू आम्ही रक्तदान शिबिर करतो. पण त्यांच्या थ्रू इतर पण ब्लड बँका त्या ठिकाणी येतात. त्यांच्यामध्ये जी काही स्पर्धा असते की आम्ही जास्तीत जास्त रक्त आमच्या ब्लड बँकेसाठी घेऊ, ते मी अत्यंत जवळून पाहिलं आहे. या ठिकाणी राजावाडी ब्लड बँकेच्या अश्विनी लोअर मॅडम आहेत आणि सायन हॉस्पिटलच्या गव्हर्नमेंट मॅडम आहेत. आलेले रक्तदाते त्यांच्या कॅम्पपर्यंत पोचावे म्हणून त्या दोघींमध्ये एवढी स्पर्धा लागते की टायमाला आम्हाला मध्यस्थी करावी लागते. त्यांचं म्हणणं की माझा स्टॉक जास्त होतो, म्हणजे हा स्टॉक का त्यांना घरी न्यायचं नाही, त्यांच्या हॉस्पिटलसाठी ते जमा करतात. त्यामुळे मी त्या दोघींचे पण या ठिकाणी विशेष कौतुक करतो आणि आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. प्रोग्राम आपल्याला आता हे लास्ट असणार आहे, त्याच्यानंतर उपस्थित मान्यवर व सर्वांना सप्रेम नमस्कार. मी पोलीस जनसेवा सेना संस्थापक अध्यक्ष प्रवीण बापू पावसकर. गेली अनेक वर्ष महानगर पतपेढी संस्था विसे साहेबांच्या सहकार्याने नेहमीच रक्तदान शिबिर विविध मंडळांच्या माध्यमातून राबवित असतो. मात्र कौतुकास्पद एवढाच सांगू इच्छितो की अजूनपर्यंत कोणतेही गिफ्ट न देता आम्ही रक्तदान शिबिर राबवलेले आहेत. कारण प्रत्येकाला माझं हेच सांगणं असतं की काहीतरी घेऊन जर तुम्ही रक्तदान केलं तर ते दान राहत नाही. रक्तदानाची खरी व्याख्या ही मोफतच केलेलं दान हेच आहे. आणि माझ्या या संस्थेला रक्तदान संस्थेला जे प्रेरणास्थान आहेत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पासाहेब धर्माधिकारी आपण दिलेला हा पुरस्कार मी त्यांच्या चरणी समर्पित करतो व माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you. So now we have come to the end of program. First of all, तुम्हाला एक म्हणजे सांगायची गोष्टी ह्या प्रोग्रामची सुरुवात कशी झाली. मुद्दाम सरांनी एक मीटिंग बोलवली ज्यामध्ये करंजीकर सर, मी, पुरी सर आम्ही जस्ट एक इन्फॉर्मल मीटिंगसाठी जमा झालो. अजून जो मेघा मॅडमची कल्पना होती की भारतामध्ये आपल्याला जे सार्वजनिक सण साजरे करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण गणेश उत्सवामध्ये आपल्याला प्रोग्राम ठरवायचा आहे. तर ह्या फक्त 10 लास्टच्या दिवसामध्ये आपण हा प्रोग्राम ची प्लॅनिंग केली. अजून नाव वी हॅव कम टू द एंड ऑफ द प्रोग्राम अँड की एवढा सगळ्यांचा प्रतिसाद बघून जो प्रोग्रामचा सक्सेस करण्यामध्ये तुमचा वाटा आहे तर मी सर्वांसाठी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद करतो. डॉक्टर मेघा खोपरेगडे मॅडम, शी हॅज कम ऑल द वे फ्रॉम दिल्ली टू अप्रिशिएट आवर वर्क की महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे अँड बिकॉज वी आर डुईंग 100% व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन. तर मग मॅडमला स्वतः मुंबईमध्ये आपल्यासाठी आल्या. शी इज द बॅकबोन ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन ऑफ ब्लड डोनेशन इन इंडिया. तर त्या आपला महत्त्वाचा वेळ देऊन आपल्यासाठी मुंबई परल येथे आल्या तर मॅडमचे खूप खूप आभार. अजून मॅडमला मी विनंती करेल की मॅडम हर वर्षी तुम्ही हा प्रोग्राम आम्हाला साजरी करण्यासाठी परमिशन द्या. अजून तुम्ही हर वर्षी गणेश उत्सवामध्ये मुंबईला भेट द्या. मुद्दाम सर, एमसॅक्सचे सरांनी आमचं मार्गदर्शन केलं तर त्यांनाही खूप खूप धन्यवाद. करंजीकर सर,
शॉर्ट पिरियडमध्ये सरांनी सर्व अप्रुव्हल घेतले, मान्यता घेतली. अजून नाव यू हॅव सीन टुडे द सक्सेस ऑफ द प्रोग्राम. सो थँक्यू सर. आवर डायरेक्टर पुरुषोत्तम पुरी सर फ्रॉम SBTC. सरांचं हमेशा मार्गदर्शन सर्वांनाच असतं. जे महानगर ब्लड बँक असू दे, कॅम्प ऑर्गनायझर असू दे किंवा स्टाफ असू दे, सर इज ऑलवेज बीन फॉर अस. थँक्यू सर. अजून आपले आयोजक परेलचे राजा नरे पार्क. तर शेवटी मुद्दा आला की प्रोग्राम घ्यायचा कुठे. मग तेव्हा आम्ही सरांना कॉन्टॅक्ट केला. अजून ही हॅज अप्रूव्ड टू गिव्ह अस दिस स्टेज टुडे ऑन विच टुडे वी हॅव कंडक्टेड द प्रोग्राम. तर मग त्यांनाही खूप खूप धन्यवाद MDAX तर्फे व SBTC तर्फे. सर तुम्ही आम्हाला हा चान्स दिला तर त्याच्याबद्दल थँक्यू. And I would also like to thank all the blood bank staff who has gathered in large numbers today. काउन्सिलर असू द्या, टेक्निशियन असू द्या, ब्लड बँक इन्चार्ज असू द्या. कारण हे जे प्रोग्राम आपण घेणार नाही तर आपल्याला डोनर ऑर्गनायझर्स मोटिवेट होणार नाही. अजून डोनर्सला आपल्याला मोटिवेट करायचं आहे. तो कीप अप द गुड वर्क. थँक्यू व्हेरी मच. NSS स्टुडंट्स हू हॅज गॅदर्ड हिअर. मंडळाचे पदाधिकारी, जे काही कार्यकर्ते इकडे आहेत, MDACची पूर्ण टीम ज्यांनी हा प्रोग्राम उभा केला, तर सल्यूट टू देम. अपर्णा मॅडम, शी इज बीन बिहाइंड दिस प्रोग्राम. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट माय स्टाफ ऑफ जे महानगर ब्लड बँक. सर्वांना खूप खूप आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. I would like to say that we end this program. Everybody may stand up for the national anthem. अजून प्रोग्राम नंतर रिफ्रेशमेंट डिस्ट्रीब्यूट केले आहेत, तर सर्वांनी प्लीज कलेक्ट करून घ्यावे. थँक्यू. पथनाट्य प्रेझेंट केलं ती नुक्कड टीम जी आहे त्यांचे विशेष आभार. असे कार्यक्रम तुम्हाला अजून खूप करायचे आहेत तुमच्या टीमला. त्याबद्दल सगळ्यात शेवटी आणि खास आभार. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान प्रोग्राम केला. राष्ट्रगीतासाठी तयार व्हायचं. सावधान. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. धन्यवाद. सेकंड सुतार गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, प्लीज कम ऑन द स्टेज. रिफ्रेशमेंटची व्यवस्था केलेली आहे. कोणी स्नॅक्स घेऊन जाण्याची विनंती करते सगळ्यांना.
दैत्याचे थैमान देवाना केले हैराण शक दैत्याचे थैमान देवाना केले हैराण हात चोरुनी शरण तो आला शक झाले त्याचे वाहन सारे महारथी करकी गणाची आरती सारे महारथी करकी गणाची आरती असा गणपती भक्ताची यादी दया असा गणपती भक्ताची यादी दया ओम शिव गौरी हराय एकदंताय वक्रतुंडाय धूम्रवर्णाय नमो नमः